हाय हॅलो नमस्कार. तर आज तृषाला स्कूलला सुट्टी होती, त्याच्यामुळे आपलं ठरलं की आपण कारेगावला जायचं. तर म्हटलं जाण्याआधी ना स्वयंपाक करून घ्यावं सगळं, कारण डब्बा घेऊन आपण तिकडे गेलो ना की दिवस आपल्याला तिकडे काढायचं आहे, थोडीशी आवरावर करायची आहे, सामान काही घ्यायचं आहे, काही गोष्टी. त्याच्यामुळे टिफिन घेऊन गेलं की मग जेवता येतं, कारण तिथे आपलं आता कोणाला मागणार आहे की आम्हाला जेवायला द्या, आणि बाहेरून आणायचं तर पैसा जाणार. त्याच्यापेक्षा म्हटलं नको, चला आपण डब्बा करून घेऊन जाऊयात. आणि विठ्ठल रुक्मिणी आणि राधाकृष्ण दोन्ही आपल्या शिरूरच्या घरी होतं, त्याच्यामुळे विठ्ठल रुक्मिणी आणि राधाकृष्ण एकच आहे, त्याच्यामुळे मी राधाकृष्णाची मूर्ती सोबत घेतली, कारण आपल्या त्या घरी आपण त्या माझं चांदीचं देवघर तिकडेच ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये आपण छान स्थापन करणार आहे. आपल्याला त्या घरासाठी गादी हवी होती, कारण बेड आपण इकडे आणलेला आहे, मग तिकडे गेल्यावरती झोपायचं वगैरे मग प्रॉब्लेम होणार. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला त्या घरासाठी लागतायत ना ते आपण सगळं एक 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 आज गोळा करणार आहोत. येणाऱ्या 1-2 ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून गोष्टी कळत जातील, त्याच्यामुळे जॉईंट ब्लॉग बघत जा. तर हे काहीसं आपलं घर आहे, जे आपण कसं होतं आधी आणि आता कसं दिसतंय, जे सामान उरलेलं आहे ते झाकून पाकून ठेवलेलं आहे. म्हटलं आधी जेवण करून घेते आणि मग कामाला लागते, म्हणजे जरा ताकद येईल. भरपूर काही गोष्टी आवरायच्या होत्या, सगळं सेट करायचं होतं, इकडचंही सगळं छान करून ठेवायचं होतं, कारण आपण सॅटर्डे संडे इकडेच येणार आहोत राहायला आणि बाकीचे दिवस तिकडे, कारण तृषाला हॉलिडे असतात क्लासलाही आणि स्कूललाही. त्याच्यामुळे शुक्रवारचे क्लास करून आलं की शुक्रवारची रात्र शनिवारची रात्र असं आपण इकडे काढायचंय. त्याच्यामुळे सगळं साफसफाई चालली होती. येणारे ब्लॉग नक्की बघा. मला इथे येऊन फार छान वाटतंय. बाय बाय.